हाय फ्रेंड्स, आज आपण सीईटीच्या काही क्वेश्चन्स प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन्सवर काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. त्यासाठी आज मी टॉपिक घेतलेला आहे, तो टॉपिक 12th मधला आहे, वेक्टर टॉपिक आहे. वेक्टर टॉपिक वरचे जे प्रिव्हियस 4 इयर्सला जे काही क्वेश्चन्स विचारले गेले सीईटी एक्झामला, ते क्वेश्चन्सवर आपण काय करणार आहे, आज डिस्कस करणार आहे. ओके, ऑलरेडी आपण 12th स्टेट बोर्डचा सिलेबस स्टडी करताना वेक्टर टॉपिक आपण स्टडी केलेला आहे आणि त्याच्यावरचे सीईटी क्वेश्चन्स पण आपण त्यावेळी पाहिलेले आहेत. मग आता प्रिव्हियस काही क्वेश्चन्स मी घेतलेले आहेत, त्याच्यावर आपण आज डिस्कस करूया. थोडीशी रिव्हिजन होईल तुमची वेक्टर टॉपिकची. वेक्टर टॉपिक आपण रिव्हिजन थोडीशी मी तुमची घेतो या ते क्विकली. ओके, रिव्हिजन मध्ये आपण वेक्टर ज्यावेळी 12th मध्ये स्टार्ट केला होता ते फर्स्ट डेफिनेशन आपण स्टडी केली होती, ते कोलिनियरची डेफिनेशन स्टडी केली होती. ओके, इफ टू वेक्टर्स आर कोलिनियर, टू वेक्टर्स कोलिनियर कधी म्हणत होतो आपण, ए बार अँड बी बार हे टू वेक्टर्स कोलिनियर आहेत. हे कधी, एकतर हे टू वेक्टर्स काय असतील, पॅरलल असतील किंवा ते ऑन दी सेम लाईन, एकाच लाईन वरचे टू वेक्टर्स असतील. ओके, मीन्स टू वेक्टर्स जर एकाच लाईन वरचे असतील तरी ते काय असतात, कोलिनियर असतात. किंवा टू वेक्टर्स आर पॅरलल टू दी इच अदर, ते एकमेकाला पॅरलल असतील तरी पण ते काय असतात, कोलिनियर असतात. ओके, किंवा मॅथमॅटिकली आपण कसं राईट करत होतो, ए बार इज इक्वल टू टी इंटू बी बार, मीन्स one vector is a scalar multiple of another vector. Okay, one means a bar is equal to t into b bar. T means काय होता, scalar. Okay, means one vector is a scalar multiple of another vector. या फॉर्म्युलाचा यूज आपल्याला सीईटी मध्ये क्वेश्चनला होतो. a bar is equal to t into b bar ही फर्स्ट डेफिनेशन होती वेक्टर टॉपिक मधली कोलिनियरची. ओके, नेक्स्ट डेफिनेशन होती ती कोप्लेनर. ओके, कोप्लेनर मीन्स काय, a set of vectors are coplanar if their corresponding position vectors are in the same plane. Okay, means ते coplanar vector कधी म्हणणार, ते all vectors जर एकाच प्लेन मध्ये असतील, त्यांचे पोझिशन वेक्टर्स जर एकाच प्लेन मध्ये डिसाइड होत असतील तर इट इज कॉल्ड कोप्लेनर. मीन्स आपण काय केलं, हा एक्स वाय झेड आहे, इथे ए घेतला, इथे सी घेतला वेक्टर. ओके, आणि इकडे मी बी घेतला वेक्टर. ओके, मग बी वेक्टर हा कोप्लेनर होईल का, नाही होणार का, तर बी वेक्टर हा काय आहे, वाय झेड प्लेन मध्ये आहे आणि ए आणि सी हे एक्स वाय प्लेन मध्ये आहेत. मीन्स ए बार आणि सी बार हे दोन वेक्टर काय होतील, कोप्लेनर होतील. पण बी बार हा कोप्लेनर नाही का, तर हा सेपरेट प्लेन मध्ये आहे, हा एकाच प्लेन मध्ये आहे. मीन्स ते टू वेक्टर्स काय आहेत, कोप्लेनर आहेत. मग कोप्लेनर साठी आपण कंडिशन कोणती यूज करत होतो, आर बार इज इक्वल टू टी इंटू ए बार, टी वन इंटू ए बार प्लस T2 इंटू बी बार. मीन्स काय करतो तो, आर बार हा काय आला, लिनियर कॉम्बिनेशन मध्ये राईट करता आला आपल्या अदर टू वेक्टर्सच्या, इट इज कोप्लेनर. ओके, कोप्लेनरची डेफिनेशन आपण स्टडी केली. त्याच्यानंतर आपण फाईला काय होता, आपण सेक्शन फॉर्म्युला स्टडी केला होता. कोणता फॉर्म्युला स्टडी केला होता, सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युला मध्ये दोन फॉर्म्युले, एक इंटरनल आणि एक कोणता, एक्सटर्नल. इंटरनल डिव्हिजनचा आणि एक्सटर्नल डिव्हिजनचा असे दोन फॉर्म्युले स्टडी केले होते. ओके, इंटरनल डिव्हिजनचा फॉर्म्युला काय होता, आर बार इज इक्वल टू एम बी बार प्लस एन ए बार अपॉन एम प्लस एन. फॉर्म्युला काय होता, एम बी बार प्लस एन ए बार अपॉन एम प्लस एन. आणि एक्सटर्नल डिव्हिजनचा फॉर्म्युला काय होता, एम बी बार मायनस एन ए बार अपॉन एम प्लस एन. ओके, एकदम इझी फॉर्म्युला आहेत, इंटरनल डिव्हिजन आणि एक्सटर्नल डिव्हिजन. ओके, तिथेच आपण इंटरनल आणि एक्सटर्नल डिव्हिजनचा फॉर्म्युला पाहिला, तिथेच मिड पॉइंट फॉर्म्युला ही स्टडी केलेला आहे. मिड पॉइंट फॉर्म्युला. ओके, मीन्स लाईन ह्या ए वेक्टर असेल, हा बी पॉइंट असेल आणि आर हा काय असेल, मिड पॉइंट असेल, तर आपण कसं लिहितो, ए बार हा बी बार आणि हा आर बार. मीन्स आर बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार अपॉन 2. हा कोणता फॉर्म्युला होता आपला, मिड पॉइंट फॉर्म्युला होता. ओके, तिथे जिथे इंटरनल एक्सटर्नल आपण डिव्हिजनचे दोन थेरम पाहतो, तिथे रिमार्क मध्ये आपण मिड पॉइंट फॉर्म्युला स्टडी केला होता. रिमार्क मध्ये आपण सेंट्रॉइड फॉर्म्युला ही स्टडी केला होता. ओके, सेंट्रॉइड फॉर्म्युला. सेंट्रॉइड फॉर्म्युला काय होता, ट्रायंगल दिला असेल,
ए बी सी आणि यांचे मेडियन ड्रॉ केले असतील तर हा सेंटर असतो, हा काय असतो, सेंट्रॉइड असतो. ओके, आणि सेंट्रॉइड हा इंडिकेट करताना जी बार ने इंडिकेट करतो. मीन्स हा ए मीन्स ए बार, हा बी मीन्स बी बार आणि सी मीन्स सी बार. मीन्स सेंट्रॉइड फॉर्म्युला आपला काय तयार झाला, जी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार अपॉन 3. सेंट्रॉइड फॉर्म्युला आपला काय तयार झाला, ए बार प्लस बी बार प्लस सी बार अपॉन 3. ओके, हे आपण कोलिनियर, कोप्लेनर, सेक्शन फॉर्म्युला, मिड पॉइंट फॉर्म्युला, सेंट्रॉइड फॉर्म्युला पाहिला. त्यानंतर नेक्स्ट काय पाहिलं होतं, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट. नेक्स्ट काय स्टडी केलं होतं आपण, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट कसा डिफाइन करतो आपण, ए बार बी बार सी बार इज इक्वल टू ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. ओके, मीन्स काय करतो, डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट म्हणजे सीधे आपण काय सॉल्व्ह करतो तर डिटर्मिनंट व्हॅल्यू सॉल्व्ह करतो. तर डिटर्मिनंट व्हॅल्यू सॉल्व्ह केली की आपल्याला काय मिळत होतं, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट कॅल्क्युलेट मिळत होता. ओके, आता स्केलर ट्रिपल प्रोडक्ट मध्ये नोट मध्ये काही कंडिशन्स होत्या, ए बार बी बार सी बार किंवा बी बार सी बार ए बार किंवा सी बार ए बार बी बार. ओके, मीन्स जो स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे यातले जे काही वेक्टर्स आहे यांचं सायक्लिक रोटेशन केलं तर त्यांची व्हॅल्यू चेंज होत नाही. म्हणजे स्केलर ट्रिपल प्रोडक्टची व्हॅल्यू चेंज होत नाही. कंडिशन काय आहे, ते जे वेक्टर्स आहेत ए बार बी बार सी बार, मग बी बार सी बार ए बार, मग सी बार ए बार बी बार, असं सायक्लिक रोटेशन मध्ये जर त्यांचा चेंज होत असेल तर त्यांच्या आन्सर मध्ये बदल होत नाही. ओके, सेकंड नोट होती ए बार बी बार सी बार. ओके, ए बार सी बार बी बार. ओके, देन बी बार ए बार सी बार. ओके, कोणतेही दोन वेक्टर जर आपण इंटरचेंज केले, मीन्स आता ह्या कंडिशन मध्ये बी बार आणि सी बार चेंज झाला, ह्या कंडिशन मध्ये बी बार आणि ए बार चेंज झालाय, कोणतेही दोन वेक्टर जर इंटरचेंज होत असेल तर फरक काय पडतो, त्यांच्या आन्सर मध्ये फक्त साइनचा चेंज होतो, निगेटिव्ह आन्सर मिळतो. ओके, मीन्स कोणतेही टू वेक्टर जर आपण काय केले, चेंज केले तर काय होणार आहे, आपल्या साइनच्या आन्सर मध्ये फरक पडणार, साइन चेंज होणार आहे. ओके, का तर आपण इथे काय करतो, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट म्हणजेच डिटर्मिनंट सॉल्व्ह करतो आणि इथे डिटर्मिनंटच्या प्रॉपर्टीजचा यूज होतो. प्रॉपर्टीज मध्ये काय सांगितलंय, एनी टू रोज और एनी टू कॉलम्स आर इंटरचेंज देन द व्हॅल्यू ऑफ चेंजेस ओनली साइन. साइन मध्ये ओनलीच काय होतो, चेंजेस होतो. ह्या दोन कंडिशन्स काय आहेत, इम्पॉर्टंट आहेत. ओके, आणखीन एक इथे नोट इम्पॉर्टंट आहे, ती मीन्स स्केलर ट्रिपल प्रोडक्ट व्हॅल्यू जर 0 आली, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट व्हॅल्यू काय आली, 0 आली, तर हे तिन्ही वेक्टर्स काय असतात, कोप्लेनर असतात. हे तिन्ही वेक्टर्स काय असतात, कोप्लेनर असतात. ओके, हे सगळे काय आहे, रिव्हिजन पार्ट आहे. रिव्हिजन पार्ट मध्ये आपण कोलिनियर डेफिनेशन स्टडी केले, कोप्लेनर डेफिनेशन स्टडी केले, सेक्शन फॉर्म्युला स्टडी केलाय, इंटरनल एक्सटर्नल डिव्हिजन, मिड पॉइंट फॉर्म्युला स्टडी केलेला आहे, सेंट्रॉइड फॉर्म्युला स्टडी केलेला आहे आपण लास्ट इयरला, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट स्टडी केलेला आहे, स्केलर ट्रिपल प्रोडक्टचे काही नोट्स स्टडी केलेले आहेत. ओके, आता त्याच्यानंतर आपण स्टडी केलं व्हॅल्यूम ऑफ पॅरेललोपिपेड. व्हॅल्यूम ऑफ पॅरेललोपिपेड. व्हॅल्यूम ऑफ पॅरेललोपिपेड काय आहे, आपली डेफिनेशन, ए स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ए बार बी बार सी बार. व्हॅल्यूम ऑफ पॅरेललोपिपेड काय आहे, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ए बार बी बार सी बार. देन व्हॅल्यूम ऑफ काय स्टडी केलं, टेट्राहेड्रॉन. व्हॅल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन काय फॉर्म्युला आहे, 1/6 स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ए बार बी बार सी बार. काय फॉर्म्युला आहे तो, 1/6 स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ए बार बी बार सी बार. ह्या सगळ्या गोष्टी आपण लास्ट इयरला थेरी लेक्चर्स मी स्टेट बोर्ड सिलेबस स्टडी करताना हे ऑलरेडी आपण सगळं स्टडी केलेलं आहे. ओके, याच्यानंतर ऍप्लिकेशन ऑफ वेक्टर्स आहेत, ती पण मेडियन वर एक ऍप्लिकेशन आहे, बायसेक्टर वर एक ऍप्लिकेशन आहे, खूप इझी पार्ट आहे. हे सगळे फॉर्म्युले ऑलरेडी आपण कुठे स्टडी केलेले आहेत, 12th स्टँडर्ड मध्ये स्टडी केले. आता मी सीईटी 19 चा क्वेश्चन घेतलेला आहे. ओके, सीईटी 19 चा क्वेश्चन जो आहे तो फर्स्ट क्वेश्चन काय आहे, इफ जी पॉइंट दिलेला आहे इज सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल एबीसी. काय सांगितलेलं आहे,
जी हा काय आहे सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल एबीसी, वेअर एबीसी आर द व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल. एबीसी हे काय आहे ट्रायंगलचे व्हर्टायसेस आहेत. देन व्हॅल्यू ऑफ पी क्यू आर आर, आपल्याला पी क्यू आर च्या व्हॅल्यू इथे ऑप्शन्स मध्ये दिल्यात त्या कॅल्क्युलेट करायच्या. जी हा सेंट्रॉइड असेल तर मला कोणता फॉर्म्युला यूज करता येईल, सेंट्रॉइड फॉर्म्युला यूज करता येईल. सेंट्रॉइड फॉर्म्युला यूज करून मला काय काढता येईल, पी क्यू आर च्या व्हॅल्यू काढता येईल. आपण काढूया. ओके, सेंट्रॉइड फॉर्म्युला आपला काय, जी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार अपॉन 3. ओके, हा आपला सेंट्रॉइड फॉर्म्युला आहे. हा 3 काय करायचं, इकडे डिवाइड आहे, इकडे मल्टिप्लाय होईल. 3 जी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार. ओके, आपल्याकडे सीटला टाइम खूप कमी आहे त्यामुळे आपण कॅल्क्युलेशन जेवढे क्विकली करता येईल तेवढं क्विकली करायचं. ओके, 3 ऍज इट इज जी वेक्टर आपण राईट कसं करणार, 3i minus 5j plus rk. ओके, इज इक्वल टू ए बार वेक्टर माझ्याकडे काय आहे 7i minus 8j plus k प्लस बी बार वेक्टर माझ्याकडे pi प्लस qj प्लस 5k प्लस सी वेक्टर q प्लस 1i प्लस 5j 5pj 0k. ओके, राईट करून घेतला. काय करायचं, इकडे 3 ने मल्टिप्लाय केलं तर किती होईल, 3 into 3 9, 9i. 5 ला मल्टिप्लाय केलं 15j, इथे 3 ने मल्टिप्लाय केलं काय होणार 3rk. ओके, आता काय करूया, लेफ्ट आणि राईट साइडला आय चे, जे ची आणि के च्या कोइफिशियंटची काय घ्यायची, इक्वॅलिटी घ्यायची. इक्वॅलिटी घेतली, आय च्या, जे च्या आणि के च्या काय करायची, कोइफिशियंटची काय घ्यायची, इक्वॅलिटी घ्यायची. ओके, आय चा कोइफिशियंट इकडे काय 9. ओके, इकडे आय चा इथे 7. ओके, आय चा पुन्हा इथे p प्लस p, पुन्हा इथे आय चा q प्लस 1. ओके, आता 7 प्लस 1 8, 8 इकडे प्लस आहे, इकडे आल्यावर मायनस होईल. 9 मायनस 8 इकडे राहिलं p प्लस q, मीन्स p प्लस q इज इक्वल टू 1. ओके, फर्स्ट आय च्या कोइफिशियंट झाले. जे चे कोइफिशियंट इकडे -15 इज इक्वल टू इकडे जे -8 पुन्हा जे प्लस q. ओके, आणि पुन्हा जे 5p. ओके, -8 लेफ्ट आल्यावर काय होईल, +8, -15 प्लस 8 5p प्लस q मीन्स किती होईल, 15 मायनस 8 मीन्स किती झाले -7, 5p प्लस q. ओके, नेक्स्ट k चे कोइफिशियंट इथे 3r लेफ्टला, इकडे k चा इथे 1 प्लस इथे k चा 5k 5 देन 0 मीन्स 3r इज इक्वल टू 5 प्लस 1 6 आणि हा 3 इकडे मल्टिप्लाय इकडे आल्यावर डिवाइड मीन्स r इज इक्वल टू 2. r ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 2 मिळालेली आहे. ओके, आता p आणि q ची काढण्यासाठी दोन इक्वेशन सॉल्व्ह करायची. ओके, आता इथे 5p आहे, इथे p आहे, ह्या इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करा, 5p प्लस 5q, इकडे किती आहे -7 5p प्लस q. ओके, मी काय केलं, सबट्रॅक्शन केलं, साइन चेंज, प्लस मायनस प्लस 5 मायनस 5 कॅन्सल. ओके, +7 + 5 किती होईल 12 आणि 6
-1 6 - 1 किती झाले 4q मीन्स q ने 4 ने इकडे डिवाइड केलं 12/4 मीन्स q ची व्हॅल्यू किती मिळेल 3 q इज इक्वल टू 3 ओके q ची व्हॅल्यू इथे पुट करूया 1 इज इक्वल टू p प्लस 3 इकडे आल्यावर -3 1 - 3 p मीन्स किती मिळाले -2 म्हणजे p व्हॅल्यू -2 ओके q व्हॅल्यू 3 आणि r व्हॅल्यू 2 कोणता ऑप्शन आहे पहा यामध्ये फर्स्ट ऑप्शन नाही सेकंड ऑप्शन नाही थर्ड ऑप्शन नाही फोर्थ ऑप्शन -2 3 2 मीन्स ऑप्शन कोणता आला डी ओके आपल्याला क्विकली सगळे कॅल्क्युलेशन्स करता आले पाहिजेत आपल्याकडे सेंट्रॉइड फॉर्म्युला आहे g बार इज इक्वल टू a बार प्लस b बार प्लस c बार 3 ने इकडे मल्टिप्लाय करा ओके g वेक्टर लिहिलाय g वेक्टरला 3 ने मल्टिप्लाय करून घ्या a बार b बार c बार वेक्टर राईट करा क्विकली i चे कोएफिशिएंट कलेक्ट करा त्यांची इक्वालिटी घ्या j चे कोएफिशिएंट कलेक्ट करा त्यांची इक्वालिटी घ्या k चे कोएफिशिएंट कलेक्ट करा त्यांची इक्वालिटी घ्या r ची व्हॅल्यू मिळेल q ची p ची ओके असं क्विकली आपल्याला कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे हा क्वेश्चन कुठे होता सीईटी 19 ला ओके नेक्स्ट क्वेश्चन हा नेक्स्ट सीईटी 19 चा क्वेश्चन मी घेतलेला आहे इफ a बार प्लस b बार कॉमा b बार प्लस c बार and c bar plus a bar are coterminous edges of parallelepiped then its volume is ओके आता आपण रिव्हिजन पार्ट मध्ये व्हॉल्यूम ऑफ पॅरालेलोपिपाइड चा फॉर्म्युला स्टडी केलाय ओके व्हॉल्यूम ऑफ पॅरालेलोपिपाइड चा फॉर्म्युला काय आहे a बार स्केलर ट्रिपल प्रोडक्ट a बार b बार c बार ओके a बार b बार c बार हे काय असतात कोटर्मिनस एजेस असतात कशाचे पॅरालेलोपिपाइडचे ओके मग आता इथे कोटर्मिनस एजेस कोणते दिलेले आहेत volume of parallelepiped is equal to scalar triple product a bar b bar c bar हा आपला काय आहे व्हॉल्यूम ऑफ पॅरालेलोपिपाइड चा फॉर्म्युला हे a बार b बार c बार ही काय असतात त्याचे कोटर्मिनस एजेस आणि ते कोटर्मिनस एजेस मला इथे काय दिलेले आहेत स्केलर ट्रिपल प्रोडक्ट मध्ये a बार प्लस b बार ओके देन b bar plus c bar and then c bar plus a bar ओके मग आपण स्केलर ट्रिपल प्रोडक्ट a बार b बार c बार कसा राइट करतो a बार डॉट b बार क्रॉस c बार या पद्धतीने राइट करतो मीन्स हा राइट कसा करणार फर्स्ट a बार प्लस b बार डॉट ब्रॅकेट मध्ये कोणत्यांचा क्रॉस प्रोडक्ट घेणार b बार आणि c बार मग इथे काय आहे b बार प्लस c बार क्रॉस प्रोडक्ट c बार प्लस a बार ओके आता क्विकली काय करायचं डॉट प्रोडक्ट क्रॉस प्रोडक्ट काढून घ्यायचा a बार प्लस b बार ओके डॉट क्रॉस प्रोडक्ट b बार क्रॉस c बार ओके प्लस b बार क्रॉस a बार प्लस c बार क्रॉस c बार प्लस c बार क्रॉस a बार ओके देन आता डॉट प्रोडक्ट आहे पहिल्यांदा a बार डॉट b बार क्रॉस c बार प्लस a बार डॉट b बार क्रॉस a बार प्लस ओके पुन्हा a बार डॉट c बार क्रॉस c बार प्लस a बार डॉट c बार क्रॉस a बार ओके देन प्लस b बार डॉट b बार क्रॉस c बार प्लस b बार डॉट b बार क्रॉस a बार ओके देन प्लस b बार डॉट c बार क्रॉस c बार प्लस b बार डॉट c बार क्रॉस a बार ओके आता सिंपली आपल्याला नोट एक माहिती पाहिजे नोट काय आहे इकडे नोट राइट करतो a बार b बार किंवा a बार b बार ओके किंवा a बार c बार जर टू वेक्टर्स असतील आपण हे मीन्स काय करतो डिटरमिनंट व्हॅल्यू सॉल्व करतो फर्स्ट व्हॅल्यू म्हणजे फर्स्ट रो असतो सेकंड व्हॅल्यू म्हणजे सेकंड रो असतो थर्ड व्हॅल्यू म्हणजे थर्ड रो असतो आपल्या डिटरमिनंट मधला ओके मीन्स जर दोन रो इक्वल येत असतील
तर दोन रो इक्वल येत असतील तर डिटरमिनंट व्हॅल्यू काय येते 0 येते. मीन्स इथे जर स्केलर ट्रिपल प्रोडक्ट मध्ये दोन व्हेक्टर जर सेम आले तर त्या स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ची व्हॅल्यू काय मिळणार आहे मला 0 मिळणार आहे. ओके, मग स्केलर ट्रिपल प्रोडक्ट मीन्स डिटरमिनंट आणि डिटरमिनंट मध्ये टू रोज जर इक्वल असतील तर त्यांची काय असते व्हॅल्यू 0. मग आता पहा इथे डॉट प्रोडक्ट आहे आणि क्रॉस प्रोडक्ट आहे. डॉट प्रोडक्ट क्रॉस प्रोडक्ट म्हणजेच काय स्केलर ट्रिपल प्रोडक्ट. ओके, मग स्केलर ट्रिपल प्रोडक्ट मध्ये पहा इथे ए वेक्टर रिपीट झालाय व्हॅल्यू 0, इथे सी रिपीट झाला व्हॅल्यू 0, इथे ए रिपीट झाला व्हॅल्यू 0, इथे बी रिपीट झाला व्हॅल्यू 0, इथे बी व्हॅल्यू 0, इथे सी व्हॅल्यू 0. लास्टला शिल्लक काय राहिले बी बार डॉट सी बार क्रॉस ए बार. ओके, आता डॉट प्रोडक्ट म्हणजेच काय लिहिणार स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ए बार बी बार सी बार प्लस इथे स्केलर ट्रिपल प्रोडक्ट कसं लिहिणार बी बार सी बार ए बार. ओके, मीन्स बघा ए बार बी बार सी बार प्लस आता याचं मी सायक्लिक रोटेशन केलं तर बी बार पुढे जाईल, ए बार पाठीमागे येईल आणि सी बार पुढे येईल. पुन्हा सायक्लिक रोटेशन केलं तर सी बार पुढे जाईल, ए बार पाठी येईल, ओके, बी बार पाठी येईल. ओके, मीन्स इथे सायक्लिक रोटेशन केलं तर मात्र साइन चेंज होत नाही. ओके, मग आपण इथे सायक्लिक रोटेशन केलेलं आहे, मग सायक्लिक रोटेशनला साइन चेंज होत नाही. मीन्स इथे किती होईल ऍडिशन 2 ए बार बी बार सी बार स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ए बार बी बार सी बार. मीन्स मला इथे आन्सर कोणतं मिळेल बघा 3 ए बार सी बार बी बार मिळते का नाही, 0 मिळते का नाही, 4 मिळते का नाही, मीन्स 2 ए बार बी बार सी बार हे माझं काय झालं आन्सर झालं. ओके, मीन्स आपल्याला काय करता आलं पाहिजे व्हॅल्यूम ऑफ पॅलोपिपाइड फॉर्म्युला आहे आपला ए बार बी बार सी बार. हे को टर्मिनस एजेस आपल्याला इथे दिलेले होते, याच्यावर डॉट प्रोडक्ट क्रॉस प्रोडक्ट लिहिला आणि क्रॉस प्रोडक्ट करून घेतला, देन डॉट प्रोडक्ट ने मल्टिप्लाय केलं, देन आपण काय वापरली कंडिशन आपल्याला माहिती पाहिजे जर स्केलर ट्रिपल प्रोडक्ट मध्ये दोन वेक्टर इक्वल असतील तर त्या स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ची व्हॅल्यू काय येते 0 येते. मीन्स 0 शिल्लक राहिलेल्या टर्मची ऍडिशन केली आपल्याला काय मिळाली 2 इंटू ए बार बी बार सी बार. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट क्वेश्चन घेतलाय सीईटी 18चा घेतलाय 18चा 2018 इफ द पॉइंट पी क्यू आर आर कोलिनियर देन द व्हॅल्यू ऑफ x प्लस y इज. ओके, आपल्याला पी क्यू आर हे 3 पॉइंट दिले, 3 पॉइंट मध्ये x आणि y दिलेला आहे आणि x प्लस y कॅल्क्युलेट करायचं आणि तिन्ही पॉइंट्स काय सांगितले कोलिनियर. कोलिनियरची डेफिनेशन आपण स्टडी केली. कधी कोलिनियर असतं टू वेक्टर्स one vector is a scalar multiple of another vector. ओके, मग आता इथे p q आणि r हे 3 पॉइंट काय सांगितले कोलिनियर आहेत. मीन्स मला डेफिनेशन नुसार कंडिशन कशी लिहिता येईल पी क्यू बार इज इक्वल टू टी इंटू क्यू आर बार. ओके, पी क्यू बार इज इक्वल टू टी इंटू क्यू आर बार. टी मीन्स काय झाला माझा स्केलर, मीन्स वन वेक्टर इज ए स्केलर मल्टिपल ऑफ अनदर वेक्टर. कोणत्या डेफिनेशनचा यूज केला कोलिनियरच्या कोलिनियर ए बार इज इक्वल टू टी इंटू बी बार ह्या कंडिशनचा आपण काय केला यूज केला. ओके, आता इथे याची पोझिशन वेक्टर कसे राईट करणार क्यू बार मायनस पी बार, टी एज इट इज, इथे आर बार मायनस क्यू बार. ओके, आता क्यू बार इथे मी कसा राईट करू शकतो 5i प्लस 8j प्लस 0k. ओके, 0k. देन पी बार कसा करणार 4i. ओके, मायनस असल्यामुळे या टर्म प्लस या सगळ्या काय होतील मायनस होतील. ओके, देन 5 मायनस 5j मायनस xk. ओके, t एज इट इज, r मीन्स पुन्हा एकदा 5i 8j प्लस 0k. देन नेक्स्ट पॉइंट कोणता आहे क्यू पॉइंट काय आहे मायनस 3i मायनस yj मायनस 4k. ओके, मिडल टर्म मायनस असल्यामुळे पुढच्या तिन्ही व्हॅल्यूज काय झाल्या निगेटिव्ह झाल्या. ओके, आता नेक्स्ट अगेन काय करायचं i च्या कोएफिशिएंटची काय घ्यायची इक्वॅलिटी, j च्या कोएफिशिएंटची इक्वॅलिटी, k च्या कोएफिशिएंटची इक्वॅलिटी. ओके, आता इक्वॅलिटी घेताना पहा i 5 मायनस 4 ओके, इकडे t असणार आहे त्यामुळे इथे 5 आणि इथे किती आहे -3, 5 - 3 मीन्स की झाले 5 - 4 1
मीन्स t इंटू 5 मायनस 1 3 मीन्स 2 मीन्स t ची व्हॅल्यू किती झाली 1/2 t इज इक्वल टू 1/2 ओके आता j चे कोएफिशियंट इथं 8 ओके इथं 8 आहे इथं j चा कोएफिशियंट -5 आहे ओके इथे t ऍज इट इज इथे j चा कोएफिशियंट 8 इथं j चा कोएफिशियंट -y 8 minus y ओके मीन्स 8 minus 5 3 ओके t ची व्हॅल्यू 1/2 8 minus 5 8 minus y 2 इकडे काय होईल मल्टिप्लाय मीन्स 6 ओके 8 minus y मायनस y इकडे आलं प्लस y 8 हे प्लस 6 इकडे आलं मायनस 6 मीन्स y इज इक्वल टू 2 y ची व्हॅल्यू किती मिळाली मला 2 मिळाली ओके देन k चे कोएफिशियंट इथे 0 मायनस x इथं x ओके इकडे बघा t इंटू ब्रॅकेट इथे k चा 0 मायनस 4k ओके मायनस x t ची व्हॅल्यू 1/2 इथे मायनस 4k ओके इथे काय करणार k घ्यायचा नाही ओनली 4 ओके 2 ने डिवाइड केलं -2 मायनस x मीन्स मायनस मायनस कॅन्सल x ची व्हॅल्यू काय आली 2 आता x ची व्हॅल्यू 2 y ची व्हॅल्यू 2 आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे x प्लस y मीन्स 2 प्लस 2 आन्सर किती मिळेल 4 x प्लस y चा आन्सर मिळालं 4 मीन्स आपला ऑप्शन कोणता आला अगेन डी ऑप्शन a ची आपल्याला x प्लस y ची व्हॅल्यू किती मिळाली 4 मिळाल्या असं क्विकली आपल्याला काय करता आलं पाहिजे कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे ओके फर्स्ट एक्झाम्पल सीईटी 2018 चं नेक्स्ट एक्झाम्पल घेतले सीईटी 2017 चं आहे ओके let PQRS be a quadrilateral if M and N are the midpoints of the sides PQ and RS respectively then PS plus QR is equal म्हणजे PQRS हा काय क्वाड्रिलॅटरल आहे ओके त्यातले M आणि N हे काय आहेत PQ आणि RS साइडचे काय आहेत मिड पॉइंट्स आहेत तर आपल्याला हे कॅल्क्युलेट करायचं आहे ओके कॅल्क्युलेट करूया आपण ओके क्वाड्रिलॅटरल ड्रॉ करतो मी नाव काय PQRS ओके M हा मिड पॉइंट कोणत्या साइडचा आहे PQ साइडचा M ओके देन N हा कशाचा आहे RS साइडचा आहे RS साइडचा मिड पॉइंट N ओके आता मिड पॉइंट फॉर्म्युला आपण स्टडी केलेला आहे मिड पॉइंट फॉर्म्युला रिव्हिजन मध्ये मी सांगितलं हा A आहे हा B आहे हा सेगमेंट AB चा R जर काय असेल मिड पॉइंट असेल तर मिड पॉइंट फॉर्म्युला R बार इज इक्वल टू कसा तयार होतो A बार प्लस B बार अपॉन 2 ओके तसंच इथे P ला P बार राईट करतो आपण पोझिशन वेक्टर Q ला Q बार R बार इथे स्मॉल S बार N ला स्मॉल n बार M ला स्मॉल m बार ओके मीन्स M हा PQ चा मिड पॉइंट असेल तर आपण मिड पॉइंट फॉर्म्युल्यानुसार m बार इज इक्वल टू कसं राईट करणार P बार प्लस Q बार अपॉन 2 ओके आणि हा n हा RS बारचा काय असेल मिड पॉइंट आहे मीन्स n बार इज इक्वल टू कसं राईट करणार R बार प्लस S बार अपॉन 2 ओके हे मिड पॉइंट सांगितलेत मिड पॉइंट फॉर्म्युल्यानुसार आपण हे राईट केले ओके आता ऍक्च्युअली PS बार प्लस QR बार ओके आता PS बार ची पोझिशन वेक्टर आपण कसे राईट करतो S बार मायनस P बार ओके देन QR बार चे R बार मायनस Q बार ओके आता काय करायचं R बार S बार आहे R बार S बार दोन्ही प्लस आहेत राईट करून घेतले ओके इथे P बार Q बार आहे हे P बार Q बार दोन्ही मायनस आहे मायनस काय केला कॉमन काढला P बार प्लस Q बार ओके आता काय करता येईल बा इथे P बार प्लस Q बार अपॉन 2 आहे हे 2 इकडे डिवाइड आहे इकडे आल्यावर मल्टिप्लाय होईल 2 M बार इज इक्वल टू P बार प्लस Q बार
ओके देन इकडे 2 इकडे डिवाइड आहे मल्टिप्लाय होईल मीन्स 2 n बार इज इक्वल टू r बार प्लस s बार ओके मीन्स r बार प्लस s बार च्या ठिकाणी यूज काय होईल 2 n बार ओके मायनस p बार प्लस q बार च्या ठिकाणी यूज काय होईल 2 m बार ओके दोन्हीतून 2 कॉमन काढला इथे राहिलं n बार मायनस m बार n बार मायनस m बार ओके आता n बार मायनस n बार हे कशाचे पोझिशन वेक्टर असतील फर्स्टली m आणि मग n मीन्स आपलं आन्सर काय मिळतंय आपल्याला 2mn ps बार प्लस qr बार ps बार प्लस qr बारचा आन्सर काय मिळालं 2mn म्हणल्यानंतर ऑप्शन बघा इथे 3mn आहे इथे 4mn आहे इथे 2mn आणि इथे 2nm आहे मीन्स ऑप्शन कोणता झाला सी ऑप्शन इज करेक्ट आन्सर ओके मीन्स अशा पद्धतीने काय करायचं मिड पॉइंट फॉर्म्युला यूज करायचा आणि याचे पोझिशन वेक्टर राईट करायचं कलेक्शन केलं आणि आपल्याला काय मिळालं 2mn बार मिळाला ओके इझी आहे क्विकली सॉल्व्ह होतात ही एक्झाम्पल 1 ते 2 मिनिट्स मध्ये हे एक्झाम्पल सॉल्व्ह होऊ शकतं ओके नेक्स्ट एक्झाम्पल सीटी 2016 चा आहे ए बार वेक्टर दिलाय बी बार वेक्टर दिलाय सी बार वेक्टर दिलाय अँड सी बार इज इक्वल टू एम ए बार प्लस एन बी बार मध्ये डिफाइन करून दिलाय आणि देन एम प्लस एन इज इक्वल टू क्वेश्चन विचारला आपल्याला एम प्लस एन इज इक्वल टू व्हॅल्यू फाइंड करायचे ओके आपल्याला डिफाइन करून काय दिलंय सी बार इज इक्वल टू एम ए बार प्लस एन बी बार ओके सी बार वेक्टर आपल्याकडे काय दिलाय 3i मायनस के m इंटू ए वेक्टर काय दिलाय i प्लस j मायनस 2k देन n इंटू बी बार वेक्टर 2i मायनस j प्लस k ओके राईट करून घ्यायचं सी बार ए बार बी बारच्या व्हॅल्यू पुट करून घेतल्या ओके आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं m प्लस n मीन्स m आणि n ची व्हॅल्यू फाइंड करायची ओके काय करायचं लास्ट एक्झाम्पल सारखंच आपण इथे काय करायचं इक्वॅलिटी घ्यायची आय जे आणि के च्या कोएफिशियंटची काय घ्यायची इक्वॅलिटी ओके लेफ्ट साइडला आय चा कोएफिशियंट इथे 3 आहे ओके इकडे आय चा कोएफिशियंट इथे 1 आहे 1 ला m मल्टिप्लाय झाला m इथे आय चा कोएफिशियंट 2 आहे 2 ला n मल्टिप्लाय झाला 2n ओके पुन्हा जे च्या कोएफिशियंट मध्ये इथे बघा इथे 0 आहे जे ची इथे व्हॅल्यूज नाही मीन्स 0 आहे इथे जे ला 1 आहे 1 ला m मल्टिप्लाय झाला ओके इथे मायनस 1 आहे मायनस 1 ला n मल्टिप्लाय झाला मायनस n ओके देन के ची कोएफिशियंट मध्ये बघा इथे -1 ओके देन इथे के चा कोएफिशियंट किती आहे -2 ला मल्टिप्लाय काय झाला m ओके प्लस के च्या इथे व्हॅल्यू 1 आहे इथे n झाला मल्टिप्लाय ओके देन आता काय करायचे m आणि n ची व्हॅल्यू काढायची हा -n इकडे आल्यानंतर काय होईल +n म्हणजे m इज इक्वल टू n चा यूज करता येईल m च्या ठिकाणी n यूज केला n प्लस 2n इज इक्वल टू 3 मीन्स 3n इज इक्वल टू 3 इकडे डिवाइड झाल्यावर n ची व्हॅल्यू किती आली 1 n इज इक्वल टू 1 ओके आता n इज इक्वल टू 1 मीन्स m इज इक्वल टू 1 किती झाली 1 m ची व्हॅल्यू पण किती झाली 1 ह्या 2 व्हॅल्यूज इथे पुट केल्या तर क्रॉस चेक करून बघायचं राइट हँड साइड ओके -2 into 1 plus 1 ओके मीन्स -2 into 1 -2 plus 1 मीन्स -1 लेफ्ट साइड आपल्याला काय होते मिळते मीन्स आपला आन्सर राइट आहे आता m plus n किती मिळेल 1 plus 1 आन्सर किती मिळाला आपल्याला 2 आन्सर 2 मिळते मीन्स ऑप्शन कोणता मिळतोय मला सी ओके अशा पद्धतीने क्विकली आपल्याला काय करता आलं पाहिजे सॉल्व्ह करता आलं पाहिजे ओके हे कोणतं आहे सीईटी 2016 चा एक्झाम्पल आहे खूप इझी एक्झाम्पल्स आहेत फॅक्टर वरची मी रिव्हिजन मध्ये जे फॉर्म्युले सांगितले ते क्विकली रिवाइज करा काही एक्झाम्पल्स मी प्रिव्हियस एक्झाम्पल हे लास्ट 4 इयर्सचे एक्झाम्पल्स मी घेतले याच्यावर आपण डिस्कस केलेला आहे काही अडचण असेल क्वेश्चन असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये क्वेश्चन विचारा मला ओके